तो आज के दिन का ये पहला मैच जो अभी अभी समाप्त हुआ और इस मैच को अपने नाम किया है साईराज कौशंबे ने। आइए अब आज के दिन का जो दूसरा मैच है, दोनों टीमें बिल्कुल तैयार और खेलने वाली जो टीमें हैं, एक तरफ रहेंगी भरे की टीम और दूसरी तरफ लाभ। और कमेंट्री में इस वक्त आ रहे हैं मोनिश पाटिल, वॉइस ऑफ झिलके। आइए मोनिश, आज के दिन पहली बार कमेंट्री बॉक्स में आपका स्वागत है, आपका वेलकम है। धन्यवाद। चला वळतो मॅचकडे। आपण पाहतोय SD स्पोर्ट्स अर्थात सैजाद डॉन ट्रॉफी ही भरली गेली आहे गेल्या 2 दिवसांपासून। आजचा तिसरा दिवस पाहायला मिळतोय आणि मग तिसऱ्या दिवसातली दुसरी मॅच, जी मॅच बाकी होती पहिल्या दिवसातल्या त्या मॅच आपण कंप्लीट करण्यासाठी जातोय। एका बाजूला जय हनुमान भरे संघ आहे आणि मग त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर जय वाघोबा लाभ या लाभ संघाचा विचार केला तर मग एक चेंडू साधाव्यांची गरज असताना विजयश्री या संघाने घेतलेली आहे। पारिवली होतं, माफ करा, लाभ नव्हता तिथे। आणि पारिवली मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की मग पराभूत झालेत, ते मैदानाच्या बाहेर। वळतोय मॅच कडे। षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय भरे संघाकडनं धीरज आहे आणि 2 सलामीचे बॅटर्स लाभ संघाकडनं तेजस आणि त्याच्या समवेत भावेश आहे। आपण पाहतोय SD ट्रॉफी महापोली 2023 चा महासंग्राम। आमच्या ऑफिशियल पंचांचा इशारा आला, मॅचला स्टार्ट केली जाईल। षटक क्रमांक पहिला स्ट्रायकर एंडला तेजस आहे, गोलंदाज तयार होतोय धीरज। धीरज तयार होतोय, पहिला चेंडू पहा ऑफस्टंपच्या बाहेरचा, अगदी चौथ्या स्टंपवरती चेंडू हाताळला गेला। त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि आता पहा जिथे धाव एकच होती तिथे एक्स्ट्रा धावा दिल्या गेल्यात आणि मग धावा जमवल्या गेल्या त्या किती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि मग 2 धावेच्या जोडीने वैयक्तिक सांघिक खातं उघडला गेला। क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला गेला आणि त्यानंतर जर बघितला गेला तर मग पहिलीच मॅच खेळताना थोडासा ऍक्टिव्हपणा थोडा कमी पाहायला मिळाला। त्या अनुषंगाने जर बघितलं तर मग चेंडू सटकला गेला, हातातून निसटला आणि मग एक्स्ट्रा धाव धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे, ती म्हणजेच 2 या आकड्यावरती। चेंडूचा जर विचार केला तर मग एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय। गोलंदाज धीरज पुन्हा एकदा तयार होत आहे, स्ट्रायकर एंडला बॅटर आहे तेजस। चेंडू क्रमांक दुसरा, यावेळेस आडव्या पट्ट्याचा मारण्याचा प्रयत्न होता, अपील देखील स्ट्रॉंग, एकाच ट्रॅक वरती दोन्ही गाड्या आहेत आणि मग आता इथे विकेट पाहायला मिळेल। फलंदाज तेजस होतोय बाद। तेजस फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय। अशा प्रकारचं चित्र आपण अगदीच नुकतेच झालेल्या इंडिया वर्सेस इंडिया आणि न्यूझीलंडच्या मॅचमध्ये पाहिलं, ज्यावेळेस शुभमन गिल अगदी 200 पर्यंत पोहोचत होता, त्यावेळेस त्याच्या समवेत जोडला होता शार्दूल ठाकूर आणि त्यावेळेस अशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळालं। तिथे शार्दूल ठाकूरने आपली विकेट कॉन्ट्रीब्यूट केली होती आणि इथे देखील तेजसने विकेट आपली कॉन्ट्रीब्यूट केल्या, कारण की ठाऊक आहे भावेश एक अटॅकिंग फलंदाज आहे, भावेशला स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे, भावेश खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे, त्यामुळे तेजसने हा विकेट त्यांचा कॉन्ट्रीब्यूट केला गेला आहे। पण तदनंतर जर बघितला गेला तर मग शुभमन गिलने 200 धावा जोडला होता। इथे भावेश आता त्या विकेटची जिम्मेदारी, जी विकेट दिला गेला त्याचा फायदा उचलेल का इथून?
स्ट्रायकर एंडला भावेश असेल. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला पंकज पाहायला मिळेल, कारण की नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटचा विकेट पाहायला मिळाला. चेंडूचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 2 आहेत. चला बोलतोय मॅचकडे. एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात तर दोन्ही आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ देखील समाप्त झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहायला मिळतं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 4 चेंडूला कलेक्ट करतोय आणि मग त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक विकेट, एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि मग एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ देखील समाप्त झालाय. 3 धावसंख्या फलकावरती जोडल्या. भावेश पंकजची जोडी आपण मैदानामध्ये पाहू शकाल. नॉन स्ट्रायकर एंडला भावेश आहे, स्ट्रायकर एंडला पंकज. पहिला चेंडू फेस करेल या मॅचचा. पहिलं सत्र आपण पाहतोय ना की एका बाजूला टीम लाभ संघ आहे, दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर मग टीम चावे संघ आहे. भरे आहे, माफ करा. कालच्या दिवसात शेवटची मॅच आपण पाहिली. चावेच्या विपक्षामध्ये संघ होता खांडपे आणि अतिशय रंगतदार ती मॅच झाली. पण त्या आधीची जी मॅच होती कोलिवलीच्या अगेन्स्ट कव्वाड, ती खरी रंगतदार मॅच होती. मग त्या मॅचमध्ये जल्लोष देखील आपण पाहिला प्रेक्षकांचा. एस वैभव पाटील त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला. काय अफलातून फटके मारले होते. असे म्हणत होते की संध्याकाळचे सतत मोठे फटकेबाजी नाही होत, पण वैभव पाटीलने तिथे दाखवून दिलं की फटकेबाजी होऊ शकतात. हा पहा, ऑन साईडला चेंडू आहे, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फेकी करेपर्यंत 2 धावा सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्यात आणि मग याच 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली जय वाघोबा लाभ संघाची, ती म्हणजे 5 या आकड्यावरती. एका विकेटच्या नुकसानवरती 5 धावसंख्या. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे स्ट्रायकर एंडला. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन अनेकदा दमछाक करतं. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा लॉस करण्याचा प्रयत्न हवेमध्ये मिस टाइम, जेल केली जाईल. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे दुसरा. आणखी एक गडी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. पहा, 3 षटकांची मॅच आहे आपण ही पाहतोय आणि या 3 षटकांच्या मॅचमध्ये जर बघितलं गेलं तर तुम्हाला 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. अन्यथा मग एक खेळाडू तुम्हाला इनफिल्डमध्ये आणावं लागेल. सो थोडीशी घाई करा. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, पहिला षटक चालू आहे प्रगतीपथावरती. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती बॉल टू बॉल इक्वेशन. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 पण विकेट 2 आहेत. शेवटचा अंतिम चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताळला गेला आणि त्यानंतर आता काय आहे तर डिसिजन. अपील स्ट्रॉंग आहे, पाहू शकाल अभिजितची अपील. आणि मग आमच्या तिसऱ्या पंचांकडे गेलेत, कारण की चेंडू हा शेवटपर्यंत चेंडू स्टॉप नव्हता झालेला. पंचांनी कुठल्याच प्रकारचा डिसिजन दिला नव्हता आणि फलंदाजाने तिथे क्रीज सोडली होती. चेंडू यष्टांवरती तर नक्कीच लागला. आता आपण बघू शकाल आमचे तिसरे पंच देखील आलेत.
डिसिजन आलाय तिसऱ्या पंचांचा विकेट विकेट पाहायला मिळेल. खूप चांगला निर्णय, अगदी क्लोज होतं, खूप जास्त वेळ देखील घेतला, पण तदनंतर जर बघितला गेला तर मग पंचांचा डिसिजन आला की मग विकेट आहे तो. चला तर एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 आकड्यावरती 3 विकेट पाहायला मिळाले. मागच्याच चेंडूवरती आपण पाहिलं तिसऱ्या पंचांकडे आमचे पंच पोहोचले होते आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मग स्टंपिंग खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजाने ज्यावेळेस बॅटचा फ्लो केला त्यावेळेस क्रीज सोडली गेली आणि त्यानंतर त्याला रिटर्न येता पाठीमागून अभिजितची एक क्विक ॲक्शन पाहायला मिळाली. पहा अभिजित प्रयत्न चांगले करतोय, यावेळेस डाईव्ह तर केले गेल्या. अभिजित असा खेळाडू आहे टीम भरे संघाकडे की जो सातत्याने चारी बाजूने लढत असतो. मग क्षेत्ररक्षण म्हणा, फलंदाजी म्हणा, या संघाला चालवणं म्हणा, कर्णधार कसा पाहिजे तर मी म्हणेन अभिजित सारखा पाहिजे. कारण की अगदी अनुभव देखील आहे आणि म्हणतात या विश्वातील सर्वात मोठा गुरु अनुभव असतो. तो अभिजित सातत्यानं दाखवत असतो. त्याचबरोबर त्याचे जे होतकरू खेळाडू आहेत, जे नवीन खेळाडू तयार होत आहेत, त्यांना देखील तो वरती आणत असतो. आणि अनेकदा आपण पाहतोय मैदानामध्ये अभिजितचा छोटा चिरंजीव देखील त्याच्या पाठोपाठ उभा देखील असतो खेळ आणण्यासाठी. अगदी कवाडे तर त्याने झेल देखील घेतली होती खूप चांगल्या पद्धतीने. वळतोय मॅच कडे. हा बॅटची एज आहे, आवाज इथपर्यंत आलाय आणि पंचांचा इशारा, फलंदाज होते बाद. आणखी एक विकेट, क्रमांकाचा 4था फलंदाज होते बाद इथून. चला बोलतोय मॅच कडे. गोलंदाज यार यावेळेस पहा लेग स्टंपला हाताळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. प्रयत्न चांगले केले जात आहेत. एक धाव इथे कंप्लीट केली आहे आणि मग एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती पाहू शकाल आपण जाऊन पोहोचली गेली 8 आकड्यावरती. 4 विकेटच्या नुकसानवरती 8 धावसंख्या फळकावरती आहे. या चेंडूवरती आपण पाहिलं की मग बॅटची एज होती आणि त्यानंतर चेंडू निघून गेला होता. यष्टिरक्षकाने चांगले स्ट्रगल केले गेले. अभिजित तिथे होता आणि त्यानंतर जर बघितला गेला तर मग एका धाव कंप्लीट केली गेल्या आणि त्या एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 8 आकड्यावरती. पहा तुमच्याकडे 2 मिनिटात हा षटक तुम्हाला कंप्लीट करावा लागेल, सो थोडीशी घाई करा. गोलंदाज तयार होत आहे. पुन्हा एकदा रोहित, पुढचा चेंडू. यावेळेस लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी असेल इथे, पण ती एक धाव देखील इथे पूर्ण केली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि मग 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 4 विकेटच्या नुकसानवरती 10 धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे तो म्हणजे दुसरा. 3 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार.
हा पहा लोवर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. ऍक्टिव्हनेस खूप चांगल्या पद्धतीने होता. चेंडूला ज्या पद्धतीने कलेक्ट केला ते कलेक्ट करण्याची ऍक्शन आणि त्यानंतर फेकण्याची रिॲक्शन खूप फास्ट होती. त्या जोडीने जर बघितला गेला तर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 11 या आकड्यावर. पुढचा चेंडू गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस लॉफ केलाय. पुन्हा एकदा फटका तर चांगला नाहीये पण धावा इथे मिळतील नक्कीच. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे. चेंडू सरळ निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चौकाराकरिता इथे आला 4 धावा. बोलतोय मॅच कडे. गोलंदाज तयार होत आहे. एक चौकार आलाय. त्यानंतर जर बघितला गेला तर इथे एक धाव देखील कंप्लीट केली गेली आणि मग एका धावेच्या जोडीने यस बॅटची कडा होती. पंच राजेंद्र बजाके सरांचा इशारा आला की बॅटची एज होती तिथे. आणि मग तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना सुमितच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव आल्या आणि एका धावेने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचती येते म्हणजे 16 या आकड्यावरती. 4 विकेटच्या नुकसानवरती 16 धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते. आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती फलंदाज मयूर माफ करा प्रणय याला दाखवला जातोय. डीप मध्ये उभे आहेत प्रणय. अगदी वाट पाहत आहेत. यावेळेस पहा लॉफ केला पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. आणखी एक त्याच पद्धतीची चुकी. मागच्या चेंडूवरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग. इथे लॉंग ऑन. एका पाठोपाठ चुका केला जातात टीम भरे संघाकडनं आणि आणखी चौकार मिळेल. धावसंख्या फळकावरती वाढेल 20 या आकड्यावरती. धन्यवाद. तर धावसंख्या फळकावरती 20 या आकड्यावरती. चुका केला गेलात वारंवार. यावेळेस पहा आणखी एक देखना फटका. क्षेत्ररक्षक यावेळेस झेल कलेक्ट करतोय आणि मग विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल तो म्हणजे 5वा. बॅटर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतो चेतन. चेंडूचा जर विचार केला तर मग 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 या आकड्यावरती 5 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. म्हणजे अर्ध्यावरचा संघ 20 धावा जमवता परतला गेलाय. शेवटचे अंतिमचे 3 चेंडू. चेंडू क्रमांक 4 पहिला विकेटचा विचार केला गेला तर मग 2 या आकड्यावरती पहिला विकेट पाहायला मिळाला. दुसरा विकेटचा विचार केला तर 5 या आकड्यावरती. 5 आकड्याचा जर विचार केला तर 2 विकेट 5 आकड्यावरती गेल्यात आणि त्यानंतर 7 आणि त्यानंतर 20 वर गोलंदाज तयार. चौथा चेंडू. यावेळेस पहा ऑप्शनच्या बाहेर चेंडू निघून गेला सरळ. पंचाचा इशारा निर्धाव चेंडूची सांगता होती आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर मग स्थिरावली गेली 20 या आकड्यावरती. 5वा चेंडू 5वा रथी. गोलंदाज सुमित घेऊन तयार होत आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर पाहायला मिळतोय चेतन. 2 चेंडू आहेत. मी म्हणेन की चेतनला इथून येणाऱ्या 2 चेंडूवरती जितक्या जास्त धावा घेता येतील डबल सिंगल जरी घेतला गेला तरी पण एक चांगला फायदा होऊ शकतो. त्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. हा पहा पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. त्यानंतर जर बघितलं गेलं तर एकच धाव आणि मग एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 21-21 या आकड्यावरती. शेवटच्या अंतिम चेंडूवरती मयूर स्ट्रायकर एंडला ज्याने या मैदानावरती ऑलरेडी 2 चेंडू फेस केले. 4 धावा त्याच्या बॅटमध्ये निघाला देखील. एक चौकार आला होता. म्हणजे मयूरला या खेळपट्टीचा अनुभव आतापर्यंत आलाय.
पाहावं लागेल मयूर काय करतोय या शेवटच्या अंतिम चेंडूवरती. गोलंदाज तयार होत आहे, स्टेप आउट करून खेळलाय ऑन साईडला. पुन्हा एकदा अगदी डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी थोडीशी वाईडिश, एक्स्ट्रा धाव दिली जाते की काय? 2 धावा कंप्लीट आहेत आणि 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. त्या म्हणजेच 23 या आकड्यावरती विजयासाठी 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू 24 धावा. मॅचकडे 24 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार होतोय. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा. लेफ्ट हँडेड बॅट्समन यावेळेस पहा एलिव्हेशन करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंचांनी दाखवलं त्वरित की मिसिंग सिस्टम इम्पॅक्ट करत नव्हता लाईनमध्ये. आपण पाहू शका रिप्लेमध्ये. टप्पा पडला, चेंडू बाहेर आला. यस, परफेक्ट डिसिजन. खूप चांगल्या पद्धतीने डिसिजन दिला गेलाय. कारण की अगदी जर बघितला गेला तर लाईनमध्ये चेंडू नव्हता. टप्पा पण पाहिला गेला तर ऑफस्टंपच्या बाहेर पडला होता. इम्पॅक्ट करत नव्हता लाईनमध्ये, पिचिंग करत नव्हता लाईनमध्ये. आणि त्या अनुषंगाने जर बघितला गेला तर मग पंचांचा इशारा आला की यस, इथे निर्धाव चेंडूची सांगता होती. गोलंदाज या चेतन पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून काढलाय अगदी ऑन साईडला. त्यानंतर जर बघितला गेलं तर एक धाव कंप्लीट केली आहे आणि मग एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती टीम भरे संघाची, जय हनुमान भरे संघ मैदानामध्ये 24 धावांचा पटलाक करण्यासाठी उतरलाय. जाऊन पोहोचली गेली ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 1 या आकड्यावरती.
वळतोय मॅचकडे पुन्हा एकदा. धावसंख्या फलकावरती जाऊन पोचला गेला त्या म्हणजेच 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावरती. चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावरती या. गोलंदाज चेतन तयार होतोय पुन्हा एकदा. स्ट्रायकर एंडला बॅटर पाहायला मिळतोय धीरज आणि रोहनची जोडी या मैदानात. लवरफुल टॉस चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि मग डीप मध्ये चेंडू सरळ लॉंग स्टॉपला निघून जाईल. पंचांचा इशारा वाईट +4. 4 धावा इथे देखील मिळतील आणि एक्स्ट्रा एक धाव आहे. 5 धावा टोटल मिळाल्यात आणि मग 5 धाव्यांच्या जोडीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोचली गेली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. पहा इथे दिवाळी नाही आहे, ईद नाही आहे, पण बोनस दिला गेलाय. आपण पाहू शकाल कुठल्याच प्रकारचं फंक्शन नाही आहे, इव्हेंट नाही आहे, पण बोनस दिला गेलाय. चला बोलतोय मॅचकडे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती. गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस पहा सरळ रेषेमधला फटका देखना आहे. या स्ट्रोकला पाहावं तेवढं कमी आहे. इथे नजाकत आहे, इथे ताकद आहे, इथे क्लास आहे, इथे दर्जा आहे. चेंडूला सरळ फेकून दिला सीमारेषा बाहेर अगदी चौकाराकरिता. मॅचकडे पुन्हा एकदा. धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती. पुढचा चेंडू आणखी एक विस्फोटक फटका गॅप मध्ये इथे देखील आहे. अगदी चेंडू निघून जाईल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय फलंदाज धीरजच्या बॅटमधनं. धावसंख्या फलकावरती आहे त्या 14 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे. 24चा पटलाक करताना 14 धावा जोडल्यात. आणखी एक फोटा फटका. यावेळेस पहा मिड विकेटच्या डोक्यावरनं आपलातून फटकेबाजी. अटॅक केला जातोय धीरजच्या बॅटमधनं. विस्फोटक फटकेबाजी दाखवली जाते आणि मग धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती 20 या आकड्यावरती. दरम्यान इथे आदरणीय झकी नाचन सरांचं इथे शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. पहिल्या दिवसामध्ये त्यांचा देखील आपण आवाज पाहिला होता. यावेळेस पहा सरांना सलामी देणारा मॅचला केली जाईल फिनिश. चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. एका षटकामध्ये मॅचला फिनिश केली. काय फटकेबाजी अफलातून. धीरजच्या बॅटमधनं विस्फोटक फटके पाहायला मिळाले. 2 लगातार चौकार, मग षटकार आणि आणखी एक चौकार.